एमआयएमचं पतंग हे चिन्ह धोक्यात. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंद नाही. औरंगाबादमध्ये उद्या संध्याकाळपर्यंत नोंदणी पत्र देणं आवश्यक आहे, अन्यथा सर्व उमेदवार अपक्ष होणार आहेत. पतंग हे चिन्ह राज्यात अपक्षांसाठी राखीव आहे. अतिशय मोठी अशी ही बातमी. उद्यापर्यंत नोंदणी पत्र देणं आवश्यक आहे, नाहीतर एमआयएमचे हे सगळे उमेदवार अपक्ष होणार आहेत. पतंग हे चिन्ह राज्यात अपक्षांसाठी राखीव आहे. एमआयएमचं पतंग हे चिन्ह त्यामुळे आता धोक्यात आलंय. औरंगाबादमध्ये एमआयएम पुढे हे मोठं संकट उभं ठाकलंय. औरंगाबादमध्ये एमआयएम पक्ष आपली पाळंमुळं रोवत असतानाच ही बातमी येते. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. विशाल, ही खूप मोठी बातमी म्हणावी लागेल आणि एमआयएमसाठी मोठा धक्का सुद्धा म्हणावा लागेल. निश्चितपणे सुवर्ण, एमआयएमने औरंगाबादमध्ये 60 जागांवर आपले उमेदवार उभे केलेले आहेत. एमआयएम या निवडणुकीतील एक मोठा पक्ष म्हणून सुद्धा गणला जातो. मात्र या पक्षासमोर आता चिन्हाचं आव्हान निर्माण झालेलं आहे. निवडणूक आयोगाला तसं पत्र न दिल्यामुळं पतंग हे चिन्ह अजूनही अपक्षांसाठी राखीव असत आहे. त्यामुळे प्रत्येक वार्डांमध्ये एमआयएमचं पतंग चिन्ह त्यांच्या उमेदवारांना मिळेल हे सांगणं कठीण आहे. यामुळे कुठेतरी मोठा फटका या पक्षाला बसू शकतो. त्यामुळे या संबंधितचं पत्र त्यांना तातडीनं आज निवडणूक आयोगाला द्यावं लागणार आहे आणि त्यासाठी त्यांना विनंती करावी लागणार आहे. जर ही विनंती मान्य झाली तरच एमआयएमच्या सर्व उमेदवारांना एकच चिन्ह मिळेल, अन्यथा यांना अपक्ष म्हणूनच पुढे जावं लागेल. सुवर्ण, धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.